शासनाने कांदा उत्पादकांची झालेली दयनीय अवस्था बघून 2500 रुपये कांदा खरेदी करवा। यावर्षी निसर्ग शेतकऱ्याला हुलकावणी देत राहिलाय आणि उत्पादन खर्च अमाप वाढला। मजुरांची टंचाई तसेच एप्रिल ते मे मध्ये पडलेला अवकाळी पाऊस या सगळ्या गोष्टी करून अत्यंत कष्टाने शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले, परंतु त्याचे परिणाम झाले असे। सुरुवातीला 1500 ते 2000 दरम्यान चालणारा कांदा अचानक बांगलादेश सीमा बंद केल्यामुळे कांदा 1000 रुपये वरती आलाय आणि कांदा खराब होण्याचे प्रमाण 30 ते 40% पर्यंत गेले। त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघतच नाही, उलट जो खर्च बाजारी होताना दिसतोय। त्यात यावर्षी टमाट्याच्या भावाने दगा दिलाय। मकाईचे बाजारभाव वाढले नाही, सोयाबीनची पण वाढ लावली ते होत असताना शेतकऱ्याने उसळवारी करून पैसे किंवा कर्ज करून खरीपची पेरणी केली आहे। त्याच्यावर लष्करी अळीचा वातावरण खराब असल्यामुळे पेरलेला मका हा फक्त 1.5 फुटापर्यंत वाढला। बाकीच्या पिकांची शाश्वती राहिली नाही, शेती व्यवसायाची वाट लागली आहे। तरी शासनाने गांभीर्याने 2500 रुपये क्विंटलने भाव द्यावा व शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणीचे निवेदन शेतकरी चळवळीचे नेते संजय वाघ, शिरस समळीकर व कळवण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांनी कळवण तहसीलदार यांना दिले। या प्रसंगी अनेक शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।